हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रियांकाच हॅपी वर्ल्ड. तर आज होती शिवरात्री आणि माझी पूजा आटपली, बाकीची कामं आटपली. खूप सारी उपवासाच्या वेळेस कामं असतात, बाकीची पण साफसफाई सगळं मी केलं आणि फायनली मी माझी पूजा केली. खूप छान वाटत होतं आणि मन प्रसन्न होतं. संध्याकाळी मुलांना पिकअप केलं आणि मग तिथंच एक छोटंसं मंदिर होतं महादेवचं, तिथं जाऊन मी माझं अभिषेक करून घेतला. आणि बाकीच्या मंदिरांमध्ये फार गर्दी असते, तर हे एकदम छोटंसंच रोडलाच असं मंदिर आहे आणि तिथं मी छान माझी पूजा केली. घरी आले, घरी या सर्वांना मी उपवासाचंच खायला दिलं. साबुदाणा वडा केला होता, छान अशी रताळ्याची थालीपीठं केली होती, मस्त त्याला तडक्यावालं दही होतं आणि खूप खूप यमी झालं होतं. आणि ही रेसिपी माझी सर्वांना खूप आवडते आणि खूप टेस्टी आहे, मला पण खूप आवडतं. मी साबुदाणा खूप अवॉइड करते उपवासाच्या दिवशी. दुपारी पण काहीच खाल्लं नव्हतं, फक्त चहा घेतला होता आणि थोडेफार चिप्स खाल्ले होते. आणि रात्री मग खूप भूक लागली होती आणि लवकर सगळ्यांना मी सर्व केलं आणि शेवटी मी 9:30-10 वाजले मला म्हणजे खायला. आणि तुम्ही बघू शकता खूप यमी झालं आणि खूप क्रंची आणि क्रिस्पी होते आणि थालीपीठं पण माझी खूप खुसखुशीत झाली होती. आणि त्याच्यानंतर माहिती आहे तुम्हाला, ऑब्व्हियसली खूप सारं काम असतं, खूप सारी भांडी असतात. माझ्या इथं भांड्यांना मरण नाही आहे, संपतच नाही आहेत भांडी, संपतच नाही आहे. आणि खूप जणांना वाटतं की माझ्या घरी कामाला बाई आहे, पण तसं काहीच नाही आहे, मीच करत असते. आणि खूप वेळ जातो, थकायला होतं खरं, कधी खूप इरिटेटिंग होतं. खूप वाटतं की ह्यार नको ती भांडी, का ही भांडी पडतात. सगळ्या लेडीज रिलेट करत असतील, कोणाकोणाला असं वाटतं. आणि तुम्ही बघू शकता, हे माझं आहे न्यू पायल आणि हे खूप सुंदर होतं. हे ऑब्व्हियसली माझ्या नवऱ्याकडून मला गिफ्ट होतं आणि शिवरात्रीच्या दिवशी असं गिफ्ट वाईफला द्यावं अशी पद्धत आहे. तर हे मी केलं आणि खूप वर्षांनी मी माझ्यासाठी पायल घेतली. खूप छान वाटत होती, खूप मस्त होती. मला डिझाईन खूप आवडली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला ते नक्की कमेंट करून कळवा. आणि जे मला फेसबुकला बघत असतील तर प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.